अजित पवारांच्या अपघातच सात्य बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही. बारामतीच्या सांगता सभेत फडणवीस अजून काय काय बोलले हे जाणून घेऊया. सुनेत्रा पवार यांचा विजय संपूर्ण भारतात गाजला पाहिजे असे म्हणत बारामतीकरांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोटनिवडणुकीसाठीच्या सांगता सभेला फडणवीस यांनी हजेरी लावत दादांच्या आठवणींना उजाळा दिला. आमच्यासाठी ही निवडणूक नव्हे तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ सुरू आहे. सभेसाठी माझ्यासह कोणीही आले नसते तरी सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी निवडून आल्या असत्या, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधी पक्षांचे आभार मानले. शरद पवार यांनी फोन करून सुनेत्रा पवार यांना समर्थन असल्याचे सांगत त्यांचेही आभार मानले. एखाद्या नेत्याच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध करण्याची संस्कृती महाराष्ट्रात असल्याचे त्यांनी नमूद केले. आमच्यासाठी ही निवडणूक नव्हे तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ सुरू आहे. सभेसाठी माझ्यासह कोणीही आले नसते तरी सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी निवडून आल्या असत्या. दादांच्या पश्चात वहिनींसाठी बारामतीकरांना रेकॉर्ड करून दाखवायचं आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय असे सांगताना दादांच्या नंतर दुःख बाजूला सारून त्यांनी जबाबदारी स्वीकारली, असे फडणवीस म्हणाले. दादांच्या पश्चात वहिनींनी राज्य आणि पक्षाची धुरा स्वीकारली. अनेकांनी त्यांच्या राजकीय अनुभवावर प्रश्न उपस्थित केला, पण वहिनींनी दादांच्या बरोबरीने अगदी जवळून राजकारण पाहिले. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात काम केले. वहिनींमध्ये दादांची सर्व स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.